तर आज महाराष्ट्रात आणि भारतात अनेक गावरान कोंबड्यांचे जे काही शेड आहेत ते बंद पडत आहेत. तर ते बंद पडण्यामागची कारणे काय आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी अभिषेक माने, मी गावरान कुक्कुटपालन करतो. तर चला आज मुद्दे जाणून घेऊया. तर त्यामध्ये सर्वात मेन महत्त्वाचे म्हणजे काय, जी काय आपली युवा पिढी किंवा मित्रमंडळी हा व्यवसाय चालू करणार आहेत, तर त्या व्यवसायाबद्दल त्यांना योग्य ती माहिती नसते किंवा मार्गदर्शन नसते. तर ते सध्या सोशल मीडियाचा किंवा यूट्यूबवरची व्हिडिओ बघून त्या व्यवसायामध्ये उतरतात. तर यामुळे यांचे काय होते, जेव्हा आपण शेडमध्ये पिल्ले भरणार आहोत तर ते आपल्याला योग्य जातीचे पिल्ले मिळत नाहीत, त्यामध्ये त्यांची फसवणूक होते. त्याचबरोबर शेडची जी काही रचना आहे, समजा की आपल्या शेडमध्ये 1000 पिल्ल्याचे संगोपन व्यवस्थितरित्या होते, पण त्या शेडमध्ये आपण 1000पेक्षा कमी जर पिल्ले भरले तर त्यामुळे आपली जे काही पिल्ल्यांची हेल्थ आहे किंवा पिल्ल्यांचे जे काही संगोपन आहे ते चांगल्या पद्धतीने होते. तर काही पिढी काय करते, किंवा 1000 पिल्ल्यांचं संगोपन होत असेल तर त्यामध्ये 2000 किंवा 1500 पक्षी भरतात. तर त्यामुळे त्यांची जे काही मॉर्टॅलिटीचे प्रमाण आहे पिल्लांची तर ती जास्त वाढते. तर त्यामुळे त्यांचं सर्वात मोठं नुकसान होतं. व त्याचबरोबर सुरुवातीला जे काही युवक हा व्यवसाय चालू करणार आहेत, तर जे आपले भांडवल आहे ते भांडवलामध्ये जो काय आपला खर्च होणार आहे तो शेडला तो जास्त प्रमाणामध्ये करतात, जेणेकरून त्यांची सुरुवातीचे भांडवल जास्त गुंतते व त्यामध्ये जे ते काय नफा मिळवणार आहे तर ते कमी मिळतो. त्यामुळे त्यांचे हा लॉस तिथं जास्त जातो. तर त्याचबरोबर जे काय आपल्या पिल्लांना आपण योग्य त्या वेळेस टायमावर जे काय लसीकरण करणार आहोत तर ते वेळच्या वेळेला जर लसीकरण आपण नाही केलो तर त्यामुळे जी काही पिल्लांची वाढ आहे ती कमी होणार आहे, रोगराईचे प्रमाण जास्त वाढणार आहे. त्यामुळे पिल्लांचे जे मॉर्टॅलिटीचे प्रमाण आहे ती या कारणामुळे वाढते. त्यामुळे आपले जे काय शेड लॉस जाणार आहे तर त्यामध्ये याचे प्रमाण जास्त वाढते. त्याचबरोबर सध्या जे काही महागाईचा काळ सुरू होत आहे तर त्यामध्ये जे काही पिल्लांची जी फीड आहे तर ते फीडचे प्राईस जी आहे तर ती जास्त वाढलेली आहे. तर यावरती उपाय म्हणून आपण काय करू शकतो, ज्वारी, गहू, मका, हरभरा, सोयाबीन या सर्वांचे मिश्रण करून आपण पिल्लांना खायला देऊ शकतो. यामुळे त्यांचे जी काय हेल्थ आहे ती चांगली राहते. त्याचबरोबर आपण हॉटेल वेस्टेज किंवा भाजीपाला वेस्टेज ही त्यांना आपण एक वेळेची देऊ शकतो. त्यामुळे आपला जो काही जास्त होणारा खर्च आहे तोही खर्च कमी होईल. तर त्याचबरोबर उत्पन्नामध्ये होणारी घट, की समजा काय आपल्या एका मित्र 1000 पक्ष्यांचे संगोपन करतो, पण त्यामध्ये त्यांना दिवसाला फक्त 50, 60, 70, 80 अंडे एवढंच उत्पन्न मिळते. तर त्यामुळे काय होते की आपला जो दिवसाचा खर्च आहे तो जास्त होतो, त्यामध्ये आपल्याला मिळणारं जे काही उत्पन्न आहे ते कमी मिळते. तर त्यासाठी त्यांनी जे काही पिल्लांचे संगोपन आहे तर ते व्यवस्थित केले पाहिजे. तर त्याचबरोबर आपल्या इथे उपलब्ध असलेला बाजारभाव, तर आपले जे काय अंडे आहेत ते मार्केटमध्ये योग्य भावामध्ये विकले जात नाही. तर त्यामुळे त्यांना जो काय त्यामधून प्रॉफिट होणार आहे तर तो जास्त प्रमाणामध्ये होत नाही. व त्याचबरोबर काय होते की आपला जो काही शेडवरती होणारा खर्च आहे तर तो जास्त होतो व त्यामध्ये मिळणारे जे काही उत्पन्न आहे आपल्याला ते कमी मिळते. तर यामुळे आपले शेड लॉसमध्ये जाण्याची शक्यता जास्त असते. तर धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या कुक्कुटपालनामध्ये माझा आलेला अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. धन्यवाद.